निवांत असतं बरोबर की नाही. थोडंसं राग ठेवायचं डोक्यामध्ये, आणि ज्यावेळेस इथं तुम्ही लाईनला येता तुमचा नंबर येतो त्यावेळेस गोळ्याला जाताना पूर्णपणे हा जेवढं तुम्हाला फिरवता येईल तेवढं, त्याच्यानंतर हा झाल्यानंतर पूर्णपणे ऑपोजिट घ्यायचा त्याला ह्या पोझिशनला, राईट. त्याच्यानंतर जाईपर्यंत तिथे गेल्यानंतर एक कमीत कमी 10 वेळा हा सेट घ्यायचा. बरोबर दोन्ही कोपरे तुमचे आले पाहिजेत, त्या पोझिशनला आले पाहिजेत. हा पूर्ण 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 म्हणजे पूर्णपणे तुम्हाला त्याला एकदम लूज बनवायचं. त्यानंतर डाऊन होऊन हा एक, हा एक, हा एक, हा एक, हा एक कंटिन्यू ठेवायचा. गोळा घेतलाय. जे काय मुलं पुढे येतात त्यांच्यासाठी सांगते. आता हे टार्गेट आहे फांदी, राईट का. पहिल्यांदा 5 ते 6 गोळे पूर्णपणे हाईटला द्यायचे. हा डाऊन हलवायचं नाही, पाय कुठला पुढचा आणि पाठीमागचा पण नाही, फक्त टार्गेट ठेवायचं आहे. आणि तुम्ही बरोबर तुमच्या पोझिशनला बरोबर हा डाऊन, हा पुश, असे कम्प्लिटली 5 ते 6 गोळे आले पाहिजे. किती? पुढचाही पाय हलवायचा नाही आणि पाठीमागचाही पाय हलवायचा नाही. त्यानंतर 5 ते 6 गोळे परत एकदा दाखवतो. टार्गेट ठेवायचं समोर, पुढे एक रेष, हा पाय आणि हा पाय स्थिरच, हलता कामा नाही. डाऊन, इथूनच वरती, हा दे. हा झाल्यानंतर आल्या बरीच मुलं डायरेक्ट स्टेपिंगला येतात. स्टेपिंग अजिबात नाही. आतमध्ये आला, सेंटरला पाय बरोबर तुमचा लागला पाहिजे, आणि स्टँडिंग 2 गोळे हटाव, जेवढा पुढे फेकता येईल तेवढा पुढे, ते परत 2 गोळे स्टँडिंग घ्यायचे ह्या पोझिशनला. त्यानंतर स्टेपिंग मारायचं. जास्त गोळं टाकण्यानं जास्त गोळं जात नाहीत, लक्षात ठेवायचं. त्यानंतर स्टेपिंगला पण सांगितल्या पद्धतीनं उभा राहिलेला का चेक करायचं, गोळा धरला का चेक करायचं, डाऊन, एक स्टेप अप, काहीच करायचं नाही दुसरं. हा रेडी, चल.